आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साहेब, स्वानंदीला 50,000 रुपये देण्यामागचा निर्णय सुजितचा नव्हता, माझा होता. अच्छा, तुला काय वाटतं पैसे झाडाला लागतात? तुला आतापर्यंत घरचा समजत होतो, तुला पाठीशी घालत होतो, याचा अर्थ असा नाही ना की तुझ्या मनात येईल ते निर्णय तू घ्यायचे. हा, ही इस्टेट सरपोतदारांची आहे. हा पैसा कसा वापरायचा, कुठे वापरायचा, ह्याचा निर्णय फक्त सरपोतदारच घेतील. तुला हा निर्णय घेण्याचा हक्क दिला कोणी? सॉरी साहेब, चूक झाली. पण युनियन लॉ मध्ये असंच लिहिलेलं आहे की जर एखाद्या एम्प्लॉयला आपण काढणार असू तर त्याला 45 दिवसांचे पैसे दिले जातात. आणि आपल्याकडे आपल्या फॅक्टरीमध्ये एखाद्या एम्प्लॉयने जर चांगली ऑर्डर आणली तर आपण बोनस म्हणून त्याला काही अमाऊंट देतो. सो सगळी मिळून 50,000 रक्कम होत होती, तर तेवढीच रक्कम तिला दिली. मला पटतंय तुझं मणी. तू म्हणजे आपण युनियनच्या अगेन्स्ट उगाच खा जायचं ना डॅड. उद्या ते आपल्या मागे लागले, मीडियावाल्यांना तर काय सनसनीखेज बातम्या हव्याच असतात. सो गुड जॉब मणी, मला पटलंय, तू करेक्ट केलंयस. हो. आणि साहेब सॉरी, मी समजू शकतो की बिझनेस म्हटलं तर कठोर निर्णय घ्यावे लागतात, पण एखाद्या एम्प्लॉयने जर मेहनत केली तर त्याची हक्काची मजुरी आपण हिरावून नाही घेऊ शकत. असं केलं तर तुम्हालाच आवडणार नाही ते. आणि साहेब, आम्ही फक्त तुमची शिकवण फॉलो केली, बाकी काही नाही. आता तुम्ही मला पटवलंय खरं, पण ह्याच्या पुढे कुठलाही निर्णय घेताना आधी मला विचारायचा. इज इट क्लिअर? येस डॅड. भाई बरं झालं तू आलास. नाही, डॅडनं असं अचानक समोर बघितलं आणि ते विचारायला लागल्यानंतर मला काही सुचतच नव्हतं त्यांना काय सांगू, कसं बोलू, पण करेक्ट वेळेला आलास. मणी द सेफ आहे. आपण आता आपलं ठरलंय ना, एनी हाऊस आनंदीला मदत करायची. बरं भाई, आता तिच्याशीच बोलत होतो मी. तिनं भेटायला बोलवलं, भेटायला तयार तरी झालीये. बघू आता काय बोलते. आलो मी तिला भेटू. मॅडम, तुम्ही बघायला पाहिजे होतं. काय मज्जा आली माहितीये. पोवाड पाडून उभी होती स्वानंदी. ती हॉस्टेलमध्ये आल्यापासून आहे ना, पहिल्यांदा तिला अशी हरताना बघितलं होतं मी. असं काय केलंस तू? काय केलं? तुम्ही जे फोटोज दिले होते ना, त्याचे हॉस्टेलच्या मेस मध्ये पोस्टर लावले मी. डोळे फाडून बघत होती आपली हिरोईन. मग तिने काय केलं? काहीच नाही. पण तिचं ते शेपूट जेसी, ती लुबरी बोलत होती वचा वचा. तुमच्यावर राहायला मला लाज वाटते. ही अँड्री पाल कुठली, तुम्हाला सांगते मी मॅडम. सॉलिड वाट लावली मॅडम. भारी की नाही? हा बस इतकंच? शिखा, अगं मी तुझ्या हातात मोठा बॉम्ब दिला होता, त्याचा तू इतकाच वापर केलास? इतकाच म्हणजे काय? म्हणजे तू मला काय म्हणाली होतीस? स्वानंदीला मला हाकलून लावायचीये, मुंबईच्या बाहेर काढायचंय, म्हणून मी दिले होते ना ते फोटोज तुला. त्याच फोटोजच्या बळावर मी स्वानंदीला ऑफिस मधून अशी बाहेर काढलेली. आणि तू काहीच नाही केलंस.
कमाल वाटते ग मला तुझी. अजूनही स्वानंदी हॉस्टेलमध्येच आहे. शिखा, अजून तुला खूप शिकायचं. तेच तर मॅम, खूप शिकायचं मला तुमच्याकडून. मला जरा तुमची मदत हवी होती म्हणून आलेले. आता आणखीन काय मदत हवी आहे तुला? मला पण तेच करायचंय जे तुम्ही केलेत. पण हॉस्टेलमध्ये राहून मला ते एकटीला करता येणार नाही. त्या वॉर्डन असतात तिच्या सपोर्टला, तर ती पांढरी पाल जेसी माझ्या मैत्रिणी पण आहे तो. पण त्या तुमच्यासारखे विचार नाही करत ना. मॅडम तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या हॉस्टेलवर या. आर यू मॅड? मी यायचं तुमच्या हॉस्टेलमध्ये? शिखा, माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. मला गरज नाहीये तुमच्या हॉस्टेलमध्ये यायची. तुम्हाला गरज नाहीच आहे मॅडम, गरज आम्हाला आहे. मी कुठे म्हणते कायमच्या या, तात्पुरत्या या. स्वानंदीला हकलण्यासाठी माझी साथ द्या, झालं. आणि तुम्ही एकदा हॉस्टेलवर आलात ना की आपण दोघी मिळून धुमाकूळ घालू. काय इतकं सोपं आहे का तुमच्या हॉस्टेलमध्ये जागा मिळवणं? मी आहे ना, तुम्ही काही काळजी करू नका. त्या वॉर्डनला जरा इमोशनल ब्लॅकमेल केलं ना की झालं, की तुम्हाला खूप गरज आहे जागेची, तुमच्याकडे जागाच नाहीये राहायला. आणि ती स्वानंदी एकदा निघून गेली ना की मग तुम्ही ऑफिसवर राज्य करायला मोकळ्या आणि मी हॉस्टेलवर. काय तयार आहात मग? ओके, डन. आत्ता कसं निघूया मग. निघूया म्हणजे आत्ता चाललोय आपण? शिखा, एकदा ठरवलं ना की मग मागचा पुढचा विचार करत नसते ही संचिता. गाडीत बस. स्वानंदी. सुजित सर,